हलकट व्हायला लागल्यावर तुला माझी मायने झाले वडायला आणि तुम्ही वरी जावा आणि आहे माझ्या छातीमध्ये समज ग बाई समज कर्मत मला चंद्र भाग येत. पण ते बेडकाचं पाणी पिलं आपण मगाशी. काय तिकडे असते हो गीता. गावात राहायचं नाही जाळे घेऊन कुठे लेकर बाळा हे लेकर गुळे आणायच्या शेतात. तारेवरची कसरत, तारेखालची कसरत सुरू आहे आमची. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि तुम्ही माझ्या अवतारून बघतच असेल की खरंच ही खूप गुड मॉर्निंग आहे. म्हणजे जवळपास 8 वाजलेले आहेत आणि आम्ही सगळे चाललेलो आहोत शेतामध्ये. बिकॉज शेतामध्ये आज काय करायचंय? गोळी भरून शेतात न्यायची. गोळी भरून शेतात न्यायची का शेतातली आणायची? शेतातली दुसऱ्या शेतात न्यायची. हा, ती गोळी आहे. गोळी हा प्रकार मला पण माहित नाही, मी गेल्यावर बघणार. ते भरायचं ट्रॅक्टर मध्ये आणि ते एका शेतातून दुसऱ्या शेतात न्यायचंय. तर त्याच्यासाठी हा माझ्या मामाची पोरं आहेत, अशोक, सोनू आणि ते गुड्डी, नानू पुढे गेलेत चाललेत. आणि माम्या म्हणजे 2 मामी आणि अजून एक मुलगा ऑलरेडी शेतात तिथे गेलेला आहे. चला आली कार्तिक वारीला आली कार्तिक वारीला पंढरपुरी माझ मायर विठ्ठल दिसतो मला गोरा पान आणि आहे माझ्या छातीमध्ये समज ग बाई समज कर्मत मला चंद्र भाग येत. कर्मत मला चंद्र भाग येत. हे असे आमचे आहेत नाना. आज आपण गुळी आणायला जायचं. गुळी म्हणजे नक्की काय? गुळी म्हणजे आमच्या शेतीमध्ये समजा सोयाबीन उगवत की भरडायचं आणि त्याचं फलपाटाला गुळी म्हणतात. आणि नातवरंड पतरुंड सुना लेक बाळ समजे माझ्या आनंदात खातात आणि मी आनंदात राहतो आणि आनंदातच काम करतो आणि आनंदातच शेतात राहतो. हा बघा, हा कोटा आहे. ह्यात खुरोडा असतो, पण आता खुरोड्यात कोंबड्या असतात, पण कोंबड्या सध्या इथे नाहीत. आणि ते बाज सुद्धा आहे. बाजूवर रात्री झोपतात. पुन्हा ही गाईला ही दावण आहे आणि इकडून बाहेर जायचं भोळ आहे. किती छान कोटा आहे हा. हे बघा, खूप छान आहे. आम्ही लहानपणी यायचो इथल्या कोट्यामध्ये आणि तिकडच्या कोट्यामध्ये. तिकडे कोटा आहे. कोटा आहे अजून आहे. हे हौद म्हशीला गाईला पाणी पिण्याचं. तर आपण आलेलो आहे आपल्या गुळीपाशी. तर तुम्हाला हे गुळी कशी आहे ते मी नक्कीच दाखील. काय आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर 5305 5310 नाव का ही गुळी असते. आणि ह्या ट्रॅक्टर मध्ये भरायची. ना हो का गुळी भरू लागणार आहेत. तुम्ही जेवायला कार म्हाताऱ्याला ताणता अरे कुटवर सूड घेता रे नातरांडानो. हा काही ट्रॅक्टर आहे, तर ही ट्रॅक्टरवर चढत आहे. तुम्हाला ट्रॅक्टरवर चढा येते का? हा काही ट्रॅक्टर ड्रायव्हर काहीतरी जुगाड लावत आहे. गुळी न खाली पडू नये म्हणून तर काही तर गुळी भरायला चालू आहे. तुम्हाला पण भरायला येत असलं तर सांगा, बोलतो. काय हलकट व्हायला लागल्यावर तुला माझी मायने झाले वडायला आणि तुम्ही वरी जावा. मायने वरी तिकडे इकडे याला गाव. म्हातारा ऐकत का म्हातारा? गुड्डीला ऐकत का गुड्डीला? उभं
नाही इथं काय सुज्या म्हणतात काय सुज्याला आहे का नाही सुज्याला आहे का? त्याची बांधा का तुझी हा जर कसा पसर जरा टाकून तर आमचा गुढी बनवून झालेला आहे. काही 3 माकडे चिवडा खायला बसलेत आणि मामी अजूनही काम करतायत आणि हे पण इकडे काम करते आंघोळ बिना आंघोळीच्या. होय ना अरे आणा की रे लवकर. ती आप्या तिथं बसून चिवडा खायला आहे इथं माझ्या पोटात वरडालेत कावळे. आम्हाला सगळ्यांना होयच की तरी आम्ही शेतात कष्ट करत आहोत. इंग्लिश स्कूल होती 10वी पर्यंत नापास झाली. काय म्हणलीस? एन्जॉय एन्जॉय. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय अवतार झालाय माझा. मी आंघोळ नाही केलेली काही नाही सकाळी काम इथं करायला आले. दुसरी गोष्ट आल्या आल्या माझ्या पायातला चप्पल तुटला कारण का मला सवय नाहीये कसं चालायचं ह्या अशा ह्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट चिखलात आत्ताच पाय गेला. तिसरी गोष्ट काहीच नाही. बापरे विहिरीला पाणी कसलं छान आलंय. अगं दीदी ती बिनकुळी घालू की कशी तर. बापरे केवढी मोठी बेडूक आहे. हे बघ आता दिगुड छकारी दगड फुगड कसली गोड अगं मोठी नाही रे. दगड तर दगड दे. आलो आलो. दिदे हा तो कसल्यावर काहीतरी चित्र असते तर चित्र चित्र नाही तर काढले तर. आता पण ते बेडकाचं पाणी पिलं आपण मगाशी. बेडो काय तिकडे असते. हो तिथं एका खांबावर एक बसलाय. आपण इथलं घेतलंय पाणी ढवळून. कुठला खावर ग? ओ तिथं बघ ना तिथं खांब आहे की तो. कुठं तीच आता गेली. बरं घे घे पटकन घे पाणी. घरटे बघा चिमण्यांची किती छान आहेत. उंबराचं झाड आहे. लांब लांब जोरात. ही एकदम गौरी. पण बेडकं खूप आहेत फ्रेंड्स. मी तुम्हाला सांगते ह्या विहिरीमध्ये इतके बेडूक आहेत आणि इतके मोठाले आहेत. अरे देवा तिथं एक आहे इथं एक आहे आणि इथे एक मोठाच्या मोठा होता. लेस डेंजर आहे बाबा. चला गुडनिया हे असे पाय घेऊन जायचं आपल्याला ट्रॅक्टर. अरे माझं चप्पल चल 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 माझं चप्पल तिथंच आहे. आम्ही आता ट्रॅक्टर मधून छान असं घरी आलोय. आता आलं की आता आम्ही फ्रेश वगैरे होणार सगळं आवरणार. तर अशी होती आमची गोळी भरण्याची दिवसाची मॉर्निंग. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.